बार्शी तालुक्यातील उपळे या गावात दिनांक 2/4/2023 वार रविवार या दिवशी महादेव यात्रा चैत्र शुद्ध एकादशी ते चैत्र शुद्ध त्रयोदशी या काळात साजरी केली जाते। यात्रेनिमित्त गावातील यात्रा कमिटी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कावडीचे मानकरी व पुजारी श्री दिलीप सुभाष स्वामी हे सर्व जाती धर्म लोकयात्रा पार पडतात। या यात्रेसाठी हजारोच्या संख्येने भाविक भक्त येत असतात। प्रतिनिधी राहुल गुरव, DR। महादेव यात्रेनिमित्त यात्रेच्या संदर्भात दिलीप स्वामी ही पुजारी आहेत, तर ही यात्रेच्या संदर्भात माहिती सांगतील। रामनवमी या काळामध्ये सप्ताहाचा कार्यक्रम होतो। रामनवमी दिवशी राम जन्माचा कार्यक्रम होऊन त्या दिवशी दुसऱ्या दिवशी दिंडीचा कार्यक्रम होतो आणि सप्त्याची सांगता होते। नंतर एकादशीपासून उपळे तुम्हाला रामनाथाचं या गावचं असणारं ग्रामदैवत महादेव देवस्थान यात्रेला सुरुवात होते। चैत्रशुद्ध प्रतिपदे दिवशी कावड बांधली जाते व भोगावती नदीवर नेऊन तिला स्नान घातलं जातं व ती कावड परत महादेव मंदिरापाशी येऊन आरती होते, महादेवाला अभिषेक होतो आणि एकादशीच्या दिवशी कावड पुन्हा नदीवर नेली जाते, रामेश्वराला अभिषेक केला जातो, स्नान घातलं जातं आणि नंतर कावड महादेव मंदिराजवळ येऊन महादेवाची आरती अभिषेक करून आरती केली जाते। रात्री करमणुकीचे कार्यक्रम होतात आणि करमणुकीचे कार्यक्रम झाल्यानंतर पहाटे रामेश्वर महादेवाच्या भेटीचा कार्यक्रम होतो। सवाद्य वाजत गाजत रामेश्वराची मिरवणूक महादेव मंदिरामध्ये आणली जाते आणि महादेव मंदिरामध्ये आरती करून रामेश्वराची मूर्ती महादेवाच्या पिंडीवर बसवली जाते। नंतर कावड नदीवर धुण्यासाठी नेली जाते आणि कावड धुवून आणून नंतर कावड सजवून नटवून दुपारी 3च्या दरम्यान कावडीची सवाद्य मिरवणूक निघते। सर्व गावातून कावड मिरवत वाजत गाजत नदीला नेली जाते। नंतर वाळवंटामध्ये कावड खेळवली जाते आणि कावड नंतर सूर्यास्ताच्या वेळेला कावड घाटावर चढवली जाते। कावड घाटावर चढवल्यानंतर मानाची मुले कावडीवरून टाकणे वगैरे कार्यक्रम होतात, नवसाचे कार्यक्रम होतात, खिरापत वाटली जाते, शेरणी वाटली जाते। नंतर उपळेश्वराची सकळेश्वराची आरती करून रामेश्वराची आरती करून कावड वेशीमधून गावामध्ये प्रवेश करते, हनुमंताची आरती करून गावामध्ये प्रवेश करते आणि गावामध्ये आल्यानंतर प्रत्येकाच्या दारामध्ये कावड थांबवून भक्तिभावानं पूजा करून आरती करून तिथून कावड मिरवत महादेवाच्या मंदिरामध्ये साधारणतः रात्री 10 वाजेपर्यंत कावड मंदिरामध्ये येते। कावड मंदिरामध्ये आल्यानंतर या कावडीवर कावडीचे मानकरी म्हणून श्री दिलीप सुभाष स्वामी महाराज हे स्थानपन्न झालेले असतात। नंतर रामेश्वराची मंदिर प्रदक्षिणा होते आणि मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर करमणुकीचे कार्यक्रम होतात, नाटक, संगीतवारी, ऑर्केस्ट्रा अशा प्रकारचे अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात। दुसऱ्या दिवशी सकाळी कुस्त्याचे जंगी मैदान फळ होतो आणि कावडीचा असणाऱ्या यात्रेची सांगता होते। या असणाऱ्या गावातील सर्व असणारी भक्त मंडळी, गावकरी मंडळी, सर्व धर्माचे लोक एकत्रित येतात आणि आनंदाने भक्तिभावाने या असणाऱ्या ग्रामदैवत महादेव देवस्थानची यात्रा व्यवस्थितपणे आनंदाने पार पाडतात। हर हर महादेव।